पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी मागील आठवड्यात पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटातून गावभेट दौरे करीत ग्रामस्थांशी संवाद साधत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केल्याचं दिसून आलं। मात्र पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात परिचारक समर्थक आणि विठ्ठल परिवारातील परिचारक विरोधक यांच्यातच झेडपी निवडणुकीत सामना होताना दिसून आला। विठ्ठल परिवारात पडलेले 2 गट या जिल्हा परिषद निवडणुकीत पांडुरंग परिवारासाठी निवडणूक सोपी करणारे ठरले। मात्र विठ्ठल परिवारातील दोन्ही गटाचे नेत्यांची भूमिका आजपर्यंत तरी गुलदस्त्यात राहिली आहे। परंतु याच वेळी चेअरमन कल्याणराव काळे व गणेश पाटील यांनी भाजप सोबत जाण्याची तयारीही असल्याचं म्हटलं जात असून 42 गावात आमदार अभिजित पाटील यांना रोखण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक आणि रणजित शिंदे यांनी आग्रही भूमिका घेतल्याची चर्चा आहे। कल्याणराव काळेंची भूमिका स्पष्ट नसली तरी गणेश पाटील यांचा भाजप प्रवेश आणि एबी फॉर्मही तयार असल्याची चर्चा आहे। नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं विठ्ठल परिवारातील दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच आमदार अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखान्यावर घेतलेल्या समर्थकांच्या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीवेळी मात्र एकत्र येण्यास आमदार पाटील समर्थकांनी जोरदार विरोध दर्शवला होता। आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवानंतर परिचारक समर्थक या पराभवाचा वचपा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून काढण्यासाठी जोरदार तयारी करतायत। तर दुसरीकडे गणेश पाटील हे वर्षानुवर्षाचे शरद पवार यांच्यावरील निष्ठा बाजूला सारत एकवेळ भाजप सोबत जाऊ पण आमदार अभिजित पाटील नको अशाच भूमिकेत दिसल्याचं दिसून येत आहे। आणि अशाच वेळी विभाजित झालेल्या परिवारातील प्रमुख नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका असलेला विठ्ठल परिवार आता परिवार ही भूमिका बाजूला सारत नेत्यांच्या पक्षीय समीकरणावर तडजोडीसाठी तयारी असल्याचं दिसून येत आहे। यामुळं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सामोरे जाताना परिचारक यांच्यासमोर विठ्ठल परिवारातील विरोधात गेलेल्या नेत्यांचे आव्हान नगण्य राहील अशी ही चर्चा होताना दिसून येत आहे। 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत विठ्ठल परिवारातील फक्त एक उमेदवार विजयी होऊ शकला होता। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जरी परिचारकांना विविध समीकरणांमुळे अडचण येत असल्या तरी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी दिलेले उमेदवार हे त्या जिल्हा परिषद पंचायत समिती गटावर मोठा प्रभाव राखून असल्याचं दिसून आलं। आणि यातूनच यांताही परिचारक समर्थक मोठ्या उत्साहानं आणि आत्मविश्वासानं निवडणुकीला सामोरे जात आहेत। तर दुसरीकडे विठ्ठल परिवारात मात्र कल्याणराव काळे, गणेश पाटील आणि रणजित शिंदे यांचा राजकीय दोस्ताना विठ्ठलचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांच्यासमोर आव्हानात्मक ठरणार आहे। तर विठ्ठल परिवारातील एका गटाचे नेते भगीरथ भालके यांच्या खांद्याला खांदा लावून मागील विधानसभा निवडणुकीत व नगरपालिका निवडणुकीत सोबत राहिलेले गणेश पाटील यांच्यामुळं 42 गावात काय भूमिका घ्यावी असा पेच भालके यांच्यासमोर निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे। विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे, गणेश पाटील, युवराज पाटील यांचे आमदार अभिजित पाटील यांच्याशी जुळून घेण्याची तयारी नाही तर दुसरीकडे आमदार अभिजित पाटील समर्थकांची देखील कल्याणराव काळे व गणेश पाटील यांच्याशी जुळून घेण्याची तयारी नाही असं चित्र तुर्तास तरी असतानाच भगीरथ भालके यांच्यासमोर देखील कट्टर समर्थकांच्या उमेदवारीसाठी
पेस पडलाय आणि या साऱ्या घडामोडी घडत असतानाच आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी पंढरपूर तालुक्यातील सर्व 8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती गणासाठी आमदार अभिजित पाटील समर्थक हे पंढरपुरात शिवतीर्थ येथे एकत्र येत आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयाकडे मार्गस्थ होत आहेत आणि विठ्ठल परिवारातील दोन्ही गटाच्या समर्थकांमधून या घडामोडीबाबत संमिश्र भावना व्यक्त होताना दिसून येत आहेत.